खूप कमाल. ऍक्च्युली पुष्करचं कौतुकच आहे, कारण की तो दरवेळी नवीन वेगवेगळे प्रयोग मराठीमध्ये आणत असतो मराठी इंडस्ट्रीमध्ये. आणि त्याने बरंचसं शूटिंगही बाहेरचं केलंय. सो आणि मुळात फिल्मची स्टोरी जरा खूप वेगळी आहे आणि वेगळा विषय आहे, पण ओव्हरऑल खूप मजा आली. फन आहे, एंटरटेनिंग आहे. सो खूप मजा करतोय आम्ही बघताना. म्हणजे झालंय तर कमाल. ऑब्विसली सगळ्यांचंच कास्टिंग खूप कमाल आहे. परफेक्ट हिरोईन आहे, तिचे फ्रेंड्स आणि विशाखाताई सगळे कमाल आहे. ग्रेट ग्रेट. ऍक्च्युली मराठीमध्ये हा विषय कोणी या गोष्टीचा विचार करत नाही. खूप सिक्रेट विषय आहेत, सगळे खूप वेगळे टॉपिक आहेत. सो मला असं वाटतं की फ्रीली आपण कधी बोलत नाही या विषयांवर. सो म्हणून मी असं मराठी प्रेक्षकांना सांगेन की हा पिक्चर यासाठी पाहावा नक्कीच. हाय. सो आज आम्ही इथं आलो आहोत एक मस्त अशी हलकी फुलकी फिल्म बघण्यासाठी, आणि त्या फिल्मचं नाव आहे हार्दिक शुभेच्छा. खरं तर हार्दिक शुभेच्छा देणं हे त्यामागचं मेजर रिझन आहेच, कारण माझ्या लाडक्या मित्राची फिल्म आहे, पुष्कीची फिल्म आहे. आणि मला ऑलवेज पुष्की जेही करतो त्याचा खूप खूप अभिमान आहे. कारण मला नाही वाटत की एवढ्या धाडसाने, एवढ्या धडपडीने कुणीही निर्माता सलग इतक्या चित्रपट निर्मिती करू शकतो जे पुष्कर करतोय. आणि पुष्करचा सिनेमा हा ऑलवेज आजच्या दमाचा, आत्ताचा यूथला अपील होईल असा सिनेमा तो दरवेळेस करतो. आणि आत्ता सुद्धा त्याने तेच केलेलं आहे. एका खूप महत्त्वाच्या विषयावर एक हलक्या फुलक्या पद्धतीने, मनोरंजक पद्धतीने त्याने भाष्य केलेलं आहे. आणि मला वाटतं ती आत्ताची खूप मेजर नेसेसिटी आहे की आपल्याला थोडं मोटिवेशन, थोडे डोसेस पाहिजे असतात, पण ते थोडं शुगर कोट करून मिळालं तर जास्त बेटर पोचतात ते प्रेक्षकांपर्यंत. आणि खूप चांगल्या ह्युमरस पद्धतीने, हलक्या फुलक्या विनोदाच्या माध्यमातून त्याने अतिशय महत्त्वाचा विषय मांडला आहे. पती पत्नीतलं नातं, दाम्पत्यामधलं नातं हे ॲक्च्युली इट्स नाउअडेज इट्स मोर अबाउट फ्रेंडशिप. तुमच्यातली कम्पॅटेबिलिटी आणि कम्पॅटेबल असणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि ते या सिनेमातनं त्याने दाखवून दिलेलं आहे. सो आय एम लव्हिंग द फिल्म, एन्जॉईंग द फिल्म. तुम्ही सुद्धा ही फिल्म नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. ॲज युजल पुष्करची फिल्म ही चांगले परफॉर्मन्सेस तर असतातच, पण त्याचबरोबर एक व्हिज्युअल ट्रीट असते, तो जी काय आपल्याला बाहेरच्या देशांची सफर घडवतो. सो त्यामध्ये आता मला वाटतं पुष्करचा हातखंड झालेला आहे, आणि तशाच पद्धतीची छान फिल्म आहे. तुम्ही नक्की नक्की एन्जॉय कराल. आणि प्रत्येक नवरा बायकोने ही फिल्म बघायलाच पाहिजे, किंवा ज्यांची लग्न होणार आहेत त्यांनी ही फिल्म बघायला पाहिजे. आणि ज्यांच्या आयुष्यात कधीतरी छोटे मोठे खटके उडाले असतील आपल्या लाईफ पार्टनर सोबत, त्यांनी तर ही फिल्म बघायलाच पाहिजे. हाय, हॅलो, नमस्कार. मी माधव देवचके आणि मजाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. नुकताच हा सिनेमा पाहून मी आता थिएटरमधून बाहेर आलेलो आहे, आणि खरंच नावाप्रमाणे ही फिल्म म्हणजे मज्जा आहे. मज्जा करायला या थिएटरमध्ये, धमाल करा, मस्ती करा, आपल्या मित्रांना घेऊन या, आपल्या फॅमिलीला घेऊन या, आई वडिलांना घेऊन या, भाऊ बहिणांना घेऊन या, आणि इथे या थिएटरमध्ये येऊन धमाल करा, मस्त मजा करा. एक वेगळी फिल्म पुष्कर जो घेऊन आलेला आहे, माझा खूप जवळचा मित्र आहे आणि आय लव्ह हिम. आणि या फिल्ममध्ये ही फिल्म पाहताना मला खूप जास्त मजा आली, कारण की या फिल्ममध्ये त्यांनी जे कॅरेक्टर प्ले केलं त्या कॅरेक्टरचं नाव माधव आहे, आणि ते सतत माधव माधव ऐकतोय मी, आणि मला माझं नाव ऑनस्क्रीन ऐकायला जरा जास्त मजा येते. सो इट्स लवली मज्जा फॉर मी. तुमच्यासाठी या फिल्ममध्ये काय मजा आहे, बऱ्याच प्रकारच्या मजा आहेत. तुम्ही या, तुम्ही फाइंड आउट करा आणि मजा घ्या या फिल्मची. पण ही फिल्म फक्त आणि फक्त थिएटरमध्ये बघण्याची मजा आहे बरं का. त्यामुळे ही मजा तुम्ही फक्त थिएटरमध्ये येऊन घ्या, कारण की याची जी बॅकग्राऊंड म्युझिक आहे, जे टायमिंग आहे, एक वेगळा पुष्कर जो पाहायला मिळणार तुम्हाला याच्यामध्ये. म्हणजे जो डॅशिंग, जो डान्सर आणि धमाल मस्ती करणारा एकदम एनर्जेटिक पुष्कर जो आहे, तो थोडासा वेगळा कॅरेक्टर त्यांनी या फिल्म मध्ये प्ले केलेला आहे. आणि आय डाऊट नाही, आय एम व्हेरी कॉन्फिडंट की जसं मला हे त्याचं काम आवडलेलं आहे, तुम्हाला सर्वांना त्याचं काम आवडेल. आणि इट्स मज्जा मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही ही फिल्म फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन पहा. त्या फिल्मची मज्जा फक्त थिएटरमध्ये आहे. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. हाय, हॅलो, नमस्कार. मी समृद्धी केळकर आणि आज मी आली हार्दिक शुभेच्छाच्या प्रीमियरसाठी. खूप सुंदर दिसतायत सगळेजण, सगळ्यांची कामं पण खूप उत्तम आहेत. एक वेगळा आणि आत्ताचा टॉपिक मांडण्याचा प्रयत्न केलाय.
सो खूप छान वाटलं. मी फार काही सांगणार नाही, तुम्ही नक्की जाऊन बघा. हार्दिक शुभेच्छा आणि अख्ख्या टीमलाही खूप हार्दिक शुभेच्छा. चित्रपट खूप चांगला आहे. हार्दिक शुभेच्छा. चांगला मित्र, माझा मित्र पुष्कर जोग यांनी ऍक्टिंग केली आहे आणि त्यांनी अति प्रीती काय म्हणतात अप्रतिबिंब ऍक्टिंग केली आहे. इट्स अ स्टोरी यू गॉट टू गो अँड सी, बिकॉज हे बघितलं नाही तर तुम्हाला कळणार नाही. कारण की इंटरनली जेव्हा हजबंड वाईफ एकमेकांशी बोलत नाही तर द प्रॉब्लेम अराइजेस. सो ते त्या बाबतीत आहे. सो यू शुड गो अँड वॉच इट. ओव्हरऑल कास्ट चांगली आहे. द बेस्ट फ्रेंड इज डुईंग अ ग्रेट जॉब. He's that as a supporting. Actors are good, girls are good, the lead is good. So yeah, it is a really all over. I would give 4. Please do go and watch Hardik Shubhecha. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.